ತೇಜ್ ಪ್ರಭು ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಬಹುದಿನಗಳಿಂದ ರೈತರ ಬಡವರ ಬೇಡಿಕೆ ಇದ್ದ ಬೇಡಿಕೆಯು ಇಂದು ಸಾಕಾರಗೊಂಡಿದೆ. ಸೋಮವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಆಗಸ್ಟ್ 2025ರಂದು ಮತ್ತುವಡೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಡುವ ಮೂಲಕ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಾ ಗ್ರಾಮೀಣ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕ ಶ್ರೀ ಶಶಿರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ರಿಬ್ಬನ್ ಕಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಹಾಗೂ ಸಂಗಮ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಚೇರ್ಮನ್ನರು ಶ್ರೀ ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಬಟನ್ ಒತ್ತುವ ಮೂಲಕ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಎಲ್ಲ ನಿರ್ದೇಶಕರು ಬಡವರ ರೈತರ ವಿದ್ಯುತ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡುವ ಕೆಲಸ ನಾವು ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯಂತೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಂದು ನಿರ್ದೇಶಕರು ಹೇಳಿದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಶ್ರೀ ಜಯಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಸಂಕೇಶ್ವರ ಪುರಸಭೆ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಮರ್ ನಲ್ಲವಡೆ, ಶ್ರೀಕಾಂತ್ ಹತ್ನೂರೆ, ಅಭಿಜಿತ್ ಕುರಣಕರ್, ಕನಗಲ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯ ಮಹೇಶ್ ಕುಂಬಾರ್, ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಮಲಾಪುರೆ ಹಾಗೂ ಮತ್ತಿವಡೆ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮುಖರಾದ ವಿನೋದ್ ಪಾಟೀಲ್, ಸಾಯಿನಾಥ್ ಪಾಟೀಲ್, ನಿಲೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಮೋಹನ್ ಪಾಟೀಲ್, ಧೀರೇಜ್ ಪಾಟೀಲ್, ಜಗದೀಶ್ ಪಾಟೀಲ್, ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂಭಾಜಿ ಪಾಟೀಲ್, ವಿಕಾಸ್ ಪಾಟೀಲ್, ಕಾಶಿನಾಥ್ ಅಣ್ಣ, ಯೋಗೇಶ್ ಅಣ್ಣ, ಶುಭಂ ಘಾಟ್ಗೆ, ಶುಭಂ ಕುಲಕರ್ಣಿ ಹಾಗೂ ರೈತರು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಇವರು ಸ್ವಾಗತಿಸಿ ನಿರೂಪಿಸಿದರು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ मत्तीवडे. आणि ते या ठिकाणी लाईट निरंतर करून देण्याची कृपा हुक्केरी तालुका इलेक्ट्रिक सोसायटीचे चेअरमन तसेच संचालक, संगमचे चेअरमन तसेच शंकेश्वर नगरपालिकेचे उपाध्यक्ष माजी अध्यक्ष अमरांना, श्रीकांतांना हातनुरे, अभिजित या सर्व जणांच्या प्रयत्नातून या ठिकाणी ही जी निरंतर लाईट या शेतामध्ये आलेली आहे त्यासाठी या सर्वांच्या मत्तीवडे ग्रामस्थांच्या आणि इकडल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज एक छोटासा सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी सर्वप्रथम या आपल्या इलेक्ट्रिक सोसायटीचे चेअरमन जयगौडा पाटील यांचा सत्कार विठ्ठल पाटील व निलेश पाटील हे दोन्ही मिळून चेअरमन संस्थेचे चेअरमन जयगौडा पाटील यांचा सत्कार करतील. तुम्हाला सोडून काय हुक्केरी तालुका ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या वतीने मतिवाड गावामध्ये निरंतर ज्योतीचा कार्यक्रम उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजेंद्र पाटील, संघाचे चेअरमन जयगौडा पाटील, अमर नलवडे, श्रीकांत हत्नोरे आणि अभिजित कुरणकणी, व्यासपीठावरचे इतर मान्यवर तसेच आमच्या सोसायटीचे रेसिडेंट इंजिनियर खेमलापुरे, सेक्शन ऑफिसर तोडगाणवर आणि तो उपस्थित असलेले सर्व मत्तीवडे आणि या भागातून आले सर्व शेतकरी मित्रांनो, सुमारे 38 घरांना निरंतर ज्योतीचे कनेक्शन या ठिकाणी आज देऊन 24 तास लाईटचा आज या ठिकाणी सोहळा संपन्न झालेला आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे गेली अनेक वर्षे या भागामध्ये विठ्ठल पाटील असून देत, किरण पाटील असून देत, या गावचे सर्व ग्रामस्थ की त्यांना एक की आम्हाला 24 तास लाईट द्यावं म्हणून त्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही 24 तास लाईट देण्याच्या कामाला सुरुवात करून ते पूर्ण होऊन आज या ठिकाणी 24 तास लाईटला प्रारंभ झालेला आहे. गेली अनेक वर्ष आपली सगळ्यांची अपेक्षा होती की आम्हाला 24 तास लाईट द्या, पण काही कारणास्तव गेल्या मला वाटतंय 66 दिवसामध्ये ग्रामीण विद्युत सहकारीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहिती आहे अप्रूव्ह झालं की त्या कामाला नक्की सुरुवात सुमारे एक स्टेज. त्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत या तुम्हाला व्होल्टेज मिळत नाही असं होणार नाही. त्यासाठी आम्ही 11 संचालक या कामासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आम्हाला जिल्हा उस्तुवारी सचिव सतीशांना जारकिहोळी, भालचंद्रांना जारकिहोळी आणि अण्णासाहेबांना जोल्ले या तिघांचं सहकार्यामुळे ग्रामीण विद्युत सहकारी संघामध्ये आम्ही सर्वजण हे काम करायला लागलोय. येणाऱ्या तुम्हाला एक अनेक गोष्ट सांगायचं म्हणजे येणाऱ्या 28 तारखेला म्हणजे सप्टेंबर 28 तारखेला जे ग्रामीण विद्युत सहकारी संघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये दिवंगत अप्पानगौडा पाटील सहकारी पॅनलला आपला आशीर्वाद द्यायला पाहिजे. फक्त आमच्याकडनं विठ्ठल पाटील कामच करून घेऊ नका, बरोबर भोट टाकायला पाहिजे. निवडून आला की आणि 5 म्हणजे बोललं या पद्धतीनं काम आहे. त्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला राहू देत. या ठिकाणी राजेंद्र पाटील असेल, आता
तुम्हाला अनेक डीसीसी बँकचं इलेक्शन होणार आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. राजेंद्र पाटील हे आमचे कॅन्डिडेट आहेत. तेव्हा या भागात कुठल्या आपल्या कनकला जिल्हा पंचायत मतक्षेत्रामध्ये ज्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीचं मतदान राजेंद्र पाटलांना देऊन प्रचंड मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांच्यावर आहे. त्याचप्रमाणे आज आम्हाला इलेक्ट्रॉन सोसायटीचे संचालक सविस्तर माहिती सांगितलेले आहेत. संघ संस्था हे टिकून राखायला हे कमिटीमध्ये होते, पण इतके दिवस असं फ्री हँड स्वतंत्र नव्हता. मागा मी पण कित्येक वेळा सांगितलं की निरंतर ज्योतीबद्दल तुम्ही लक्ष घाला आणि सर्व ग्राहकांना सोयी उपलब्ध करून द्या असं. पण तेव्हा ते खर्च फार येते, आताच होत नाही, सरकारचं पैसे यायला पाहिजे असं सांगत होते. आता तेवढंच काम ह्यांनी त्याच पैशामध्ये करत चाललेलं आहे. असं करून आम्ही लोकांचं मन जिंकून शेतकऱ्यांना व विद्युत वापरलेले आमचे काय ग्राहक आहेत त्या ग्राहकांचं मनोबल आणि वाढवायचं. संध्याकाळी काय मुलं शाळेहून येतात, त्यांना अभ्यास करायच्या टायमालाच ऐन टायमातच लाईट जात होते. त्याचं सोयीनं ग्रामीण भागातलं आणि शेतकऱ्यांचं मुलं मुलींनी चांगलं शिक्षण घेऊन त्यांच्या पायावर त्यांनी उभा राहायला एक चांगला सोयी उत्पन्न करून द्यायला लागले. मागा पुढचं ध्येय ठेवून अपनगौडांनी काय ते सोसायटी स्थापना केलेलं होतं. त्या सोसायटीचं नाव सुद्धा अपनगौडा पाटील म्हणूनच ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. त्यासुद्धा आम्ही सर्व या भागातले शेतकरी स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बद्दल काय त्यांचं अपेक्षा होते अपनगौडांचं ते येत्या काळामध्ये सगळे त्यांचे इच्छापूर्ती होऊ देत, स्वप्न साकार होऊ देत, शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे असं आशा बाळगून आम्ही सुद्धा त्यांच्या समर्थक म्हणून सगळे काम करत आहे. अमर असू दे, बंडू असू दे, सर्वजण या भागातले कनगल्या भागातले व संकेश्वर व अमनगी जडपी आमच्या क्षेत्रामध्ये येथील सर्व लोकांना सुद्धा त्याचा परिचय झालेला आहे. आणि सर्वजण आम्हाला साथ द्यावा, तुमचा आशीर्वाद हे फार महत्वाचा आहे असं सांगून मी संपतो. आज मत्तेवाडी या ठिकाणी निरंतर ज्योती उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आत्ताच नुकता पार पडला. सविस्तर संघाचे संचालक शशिराजे पाटलांनी आणि संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजारामांनी कुठल्या पद्धतीनं ह्या विद्युत संघाची वाटचाल होत आहे हे सगळं सांगितलं आहे. विनंती एवढीच की येत्या 28 तारखेला सप्टेंबर 28 तारखेला ह्या विद्युत सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे निरंतर ज्योतीच्या मागं भरपूर दिवसापासून फक्त मत्तेवाडीकर नव्हे तर तालुक्यातील समस्त नागरिक विद्युत पुरवठ्यासाठी निरंतर ज्योतीची जी योजना आहे ती कार्यरूपात आणावी अशी सर्वांचीच इच्छा होती. पण काही कारणास्तव ती ज्यावेळी व्हायची होती ती झाली नाही. आता संचालक मंडळ बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं काम होत आहेत कुठल्या पण पद्धतीवर काम झाले तर सुद्धा ह्या उकिर तालुक्यातील शेतकऱ्यांचे असू देत किंवा नागरिकांची कामं लवकरात लवकर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्या पद्धतीनंच हे संचालक मंडळ कार्य करत आहे. या संचालक मंडळाला पुन्हा एकदा येत्या निवडणुकीमध्ये 28 तारखेला निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद करावे अशी कळकळीची विनंती मी आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून 1-2 शब्द बोलण्याची संधी दिल्या कारणाने आणि आमचा इथं बोलून सत्कार केल्या कारणाने आपले सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार.